संत भेटती आजी मज तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या संत भेटती आजी मज तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या आलिंगने सुख वाठे प्रेमचिदानंदी घोटे हर्ष ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण आलिंगनी सुख वाटे प्रेमचिदानंदी घोटे हर्ष ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण या संतासी भेटता सरे संसाराची व्यथा पुढता पुढती माता अखंडित ठेवीन या संतासी भेटता सरे संसाराची व्यथा पुढती पुढती माता अखंडित ठेवीन संत भेटती आजी मज तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या संत भेटती आजी मज तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा संत भेटती आजी मज तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या संत भेटती आजी मज तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर माय बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर माय बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे संत भेटती आजी माझा तेने झालो चतुर्भुजा दोन्ही भुजा स्तुळी साजा दोन्ही सूक्ष्मी वाढल्या संत भेटती आजी माझा तेने झालो चतुर्भुजा दोन्ही भुजा स्तुळी सज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या कृपा कटाक्ष न्याळीले कृपा कटाक्ष न्याळीले आपुलिया पदी बैसविले बाप रखमा देवी वरे विठ्ठले भक्ता दिधले मरदान
कृपा कटाक्ष न्याळीने आपुल्या पदी बैसविले बाप रखमा देवी वरे विठ्ठले भक्त दिसले वरदान संत भेटती आजी माझा तेने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा तुळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या आलिंगणी सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे हरसे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पान आलिंगनी सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पान कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सरसी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषारहर धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित कर या स्वीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्ति वीरदेवे सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातम वंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतम् वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यासो या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे पनिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राण तक्लेश नाशाय गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्
ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम 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 शरणं भव राम राम श्री राम 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 रणकर्कश राम राम श्री राम 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 रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम 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 शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयाल रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वर्णने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावा पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी राम कृष्ण हरी देवाजीच नाव घ्यावा सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 गोपाला। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करे, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, वेद पारायणा, सत्यनारायणा, लक्ष्मी नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, विष्णु नारायणा, राम नारायणा, कृष्ण नारायणा, हरि नारायणा, विठ्ठल नारायणा, पांडुरंग नारायणा। ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तठेवी मरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम हरि श्रीराम जय जय राम हरि श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। ज्ञान कर्म संन्यास योग ओवी 150 ते 175 ओवी 150 ते 175। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो विचार जेथ नारी घे हेतू जेत ना निघे जे द्वैत दोष संगे लिंपेची नाम ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागू न करिताची जन्मले साते जया ऐक धड नाही तयांचे परत्र पुससी काय म्हणून आसो हे गोटी पाहे पंडू कुमराम ऐशे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ कायाग विस्तारो निवेदे चांग मनितले आहाती परित्यने विस्तारे काय करावे याची कर्म सिद्ध जाणावे
ये तुलेनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ जया नवाळीचे फळ स्वर्ग सुखम ते द्रव्यादी यागुकीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबित अंजन उन्मेष नेत्री जे धावत या कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेली आधनी साधनांची चेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिठी गेली जेने इंद्रिय विसरले विषय संगू मनाचे मनपण गेले जेते बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेत वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेत न पाहता सहज भेटे आपण प्रेम ते ज्ञान पै बरवे जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी हे ज्ञान पै बरवे जरी मनी अति अनावे तरी या संतासी भजावे सर्वस्वेशी जे ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करास करी सुभटा ओळगोणी जे ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दाश सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितल पुसणे मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितल पुशिले जेने अंतकरण बोधिले संकल्पानये जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकु होय ते वेळी आपण पेया संहिते ये अशेष ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तो ऐशे ज्ञान प्रकाशे पाहिल तय मोह अंधकार जाईल जय गुरु कृपा होईल परथागा जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होनी असशी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी देखे विश्वभ्रमाईसा जो अमूर्ताचा कवडसा तो जयाची या प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी सांगे भुवन त्रयाची काजळी जे गगना माझी उधवली ये प्रळईचे वाहुटळी काय आब्रपुरे सांगे भुवन त्रयांची काजळी जे गगना माझी उधवली ती प्रळईचे वाहुटळी काय आब्रपुरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 32 म्हणजेच ब्रह्मपत्रातील 7वा अध्याय भाग 2। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ब्रह्मा मने ऐशेची घडे माझनी हाती वाडे कोडे हनुमंत पाशबंधनी पडे रावणा पुढे न्यावया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आय त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देवी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनसवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जय जय बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 32व्या अध्यायाच्या भाग 2 ला म्हणजे ब्रह्मपत्रातील 7व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। हनुमंतरया अशोक वाटिकेच्या ठिकाणी निवांत बसलेले असताना राजा रावणाबरोबर संवाद करून ब्रह्मदेव अशोक वाटिकेमध्ये येतात। हनुमंतरया ब्रह्मदेवाला पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाच्या चरणावर लोटांगण घालतात, ब्रह्मदेवाचं दर्शन घेतात आणि त्यावेळेस ब्रह्मदेव हनुमंतरयाला म्हणतात, ए हनुमंता, कपिराजा, रामदूता, तुझ्या धाकानं तुझ्या भीतीनं तुला घाबरून इंद्रजित या अशोक वनामध्ये एक गुप्त विवर आहे, भुयार आहे, त्या बिळामध्ये जाऊन दडून लपून बसलेला आहे। मी त्याच्या जवळ जातो आणि इंद्रजिताला हाताला धरून तुझ्या जवळ घेऊन येतो, त्याच्याकडे माझे ब्रह्मवर्धाचे पाश देतो, तो तुझ्यावर ब्रह्मपाश टाकील, तू त्याच्यामध्ये स्वतःला बंधन करून घे,
आणि लंकेमध्ये येण्यासाठी हे तुला निमित्त घडेल. त्यावेळेस हनुमंत या ब्रह्मदेवाला म्हणतात, मी इंद्रजिताच्या हातून पाशामध्ये अजिबात अडकणार नाही. ब्रह्मदेवा, ते तुम्हालाच पाश टाकावे लागतील आणि ब्रह्मवर्धाच्या पाशाला मी शिरसावंद्य मानून, तुमची आज्ञा मानून त्याच्यामध्ये स्वतःला बांधून घेईन, बंधन करून घेईन, जकडून घेईन. ब्रह्मपाशाच्या वरद जाळ्यामध्ये मी अडकेन. मग ब्रह्मदेव काय म्हणतात, तर या ओवीचं चिंतन आहे. ब्रह्म मने आयष्याची घडे, माझे निहाते वाडे कोडे. हनुमंता पाशबंधनी पडे, रावणा पुढे न्यावया. आणि ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात, ठीक आहे, मी तुझ्यावर ब्रह्मवर्धाचा पाश टाकतो. हनुमंत, तू पाशामध्ये त्या बंधन व्हावं, मग आम्ही तुला त्या ब्रह्मवर्धाच्या पाशामध्ये बंधन करून राजा रावणा पुढं नेऊ, असं ब्रह्मदेव बोलतो. रणी वानरा देवोनी पाठी पळता विवरा संकटी. इंद्रजिताची चिंता मोठी, लागली पोटी धुक धुक. रणांगणामध्ये पाठ देऊन पळून गेलेला, विवरामध्ये दडून बसलेला राजा रावणाचा ज्येष्ठ पुत्र राजकुमार इंद्रजित हा हनुमंत्रियाच्या भीतीनं खूपच घाबरलेला आहे. त्याची छाती धडधड करत आहे, पोटामध्ये धाकधूक धुकधुक होत आहे. त्याला मोठी चिंता पडलेली आहे, तो काळजी करू लागलेला आहे. रणी गांजिले माकडे, काय मुख दाऊ रावणा पुढे. इंद्रजित खळखळा रडे, हाती सांकडे ओढवले. इंद्रजित विचार करतो, रणांगणामध्ये एका वानरानं मला गांजलं, माझा पाडाव केला. मला रणांगणामध्ये पाठ दाखवून पळून विवरामध्ये दडून येऊन बसावं लागलं. आता मी राजा रावणा पुढे जाऊन कोणत्या तोंडानं माझं मुख कमल राजा रावणाला दाखवू. एक वानर आपल्याला ऐकत नाही, मोठं संकट पडलेलं आहे. या संकटातून बाहेर पडणं सहजासहजी शक्य नाही. म्हणून मोठ्यानं हमसून हमसून खळखळा इंद्रजित रडू लागलेला आहे. रणी मज येते मरण, तरी पावतो कृत कल्याण. वाचल्याचे फळ कोण, काळे वदन ती लोकी. इंद्रजित विचार करू लागला, रणांगणामध्ये त्या हनुमंत बाप्पाच्या हातून जर मला एखादा घाव लागला असता, मला जर मरण आलं असतं तर बरं झालं असतं. मी जगून वाचून काय उपयोग आहे. मी अपयशी ठरलेलो आहे, मी पराजित झालेलो आहे. विजय त्या कपिराज हनुमंताला प्राप्त झालेले आहे. त्रिभुवनामध्ये माझं काळं तोंड झालेलं आहे, माझी अपकीर्ती झालेली आहे. वाचून तरी काय उपयोग आहे, असा विचार इंद्रजित करतो. इंद्रजित नावाची हे ख्याती, ती लोकी माझी कीर्ती. कीर्ती तेची झाली अपकीर्ती, रणी मारुती नाटोपे. माझं नाव आहे म्हणले इंद्रजित. इंद्राला सुद्धा मी 14 वेळा जिंकून आणलं. एवढी ख्याती माझी त्रिभुवनामध्ये पसरलेली आहे. एवढा माझा मोठेपण आहे. असा असणारा पुरुषार्थी इंद्रजित, पण एक वानर त्याला ऐकलं नाही. त्या वानराच्या सामर्थ्यासमोर इंद्रजिताचं अवसान गळून गेलं. नुसतं अवसान गळून गेलं नाही, तर इंद्रजिताला वानराचे धबाके खावे लागले.
मरणाच्या यातना माराच्या सहन कराव्या लागल्या आणि रणांगणातून पळता पाय काढून पळून जावं लागलं आणि जीवाच्या आकांतन वाचण्याच्या एका भूमिकेनं हनुमंतरायाच्या धाकानं विवरामध्ये दडून बसावं लागलं. ही परिस्थिती इंद्रजितावर आली असं इंद्रजित विचार करू लागला. माझी कीर्ती अपकीर्ती झाली. मला मात्र हे निश्चित कळालं की रणांगण करत असताना हनुमंतराया आपल्याला आठवत नाही. हनुमंतरायाच्या सामर्थ्य शक्ती पुढं आणि भक्ती पुढं आपलं काहीही चालत नाही. आपला नाविलाज झालेले नाविलाज म्हणजे जिसको कोई इलाज नहीं उसको नाइलाज कहते हैं. ज्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा कोणताही उपाय शिल्लक राहत नाही, कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही, त्यावेळेस त्या गोष्टीला नाविलाज म्हणतात. आणि असा माझा नाइलाज झालेला आहे. मारुती बाप्पा मला ऐकत नाहीत याची खंत इंद्रजित करू लागलेला आहे. कपी किवळ पाले खाईरा आम्ही निदडे मावीर रनिना जिंकवे वानर लज्जा थोर मज माझी. रानात राहणार, झाडावर उड्या मारणार, पाले खाणार एक वानर माझ्यासारख्या निदड्या वीराला, ज्याच्याकडे शौर्य आहे, धैर्य आहे, वीरता आहे, शूरता आहे, त्रिभुवनामध्ये मला आतुरबळी मानलं जातं. पण माझ्यासारख्याला सुद्धा या वानराला रणांगणामध्ये जिंकता येत नाही. काय आपली लाज राहिलेली, माझी मलाच लाज वाटते. आपल्या स्वतःकडं पाहून इंद्रजित खजीर होऊ लागलेले आहे आणि खिन्न निराश दुःखी कष्टी होऊन विचार करू लागलेले आहे. काळे वदन लज्जानुवृत्ती मरण नाही मज वरदोक्ती. इंद्रजित पडला चिंता वृत्ती तव ब्रह्मोक्ती आठवली. इंद्रजिताच्या अपकीर्तीनं इंद्रजिताचं काळं तोंड झालेलं आहे. इंद्रजिताला स्वतःला लाज वाटू लागलेली. लाज तर कोणाला वाटते माहित आहे का? ज्याला शरम अब्रू असते त्याला लाज वाटते. जो बेशरम असतो त्याला काही लाज वाटत नाही. जो बिनअब्रूचा असतो, बिन लाजी असतो, त्याला कधी लाज वाटत नाही. कितीही बोला, त्याचं पालत्या घड्यावर मात्र पाणी असतं. पण इंद्रजित अब्रूचा होता म्हणतात, लज्जावान होता, म्हणून त्याच्या अपयशाबद्दल त्याला स्वतःलाच लाज वाटू लागलेली आहे. आपल्याला हनुमंताच्या हातनं मरण येत नाही हे वरदान आहे. इंद्रजित काळजीत पडलेला आहे, घोर करू लागलेला आहे, त्याच्या जीवाला मोठा घोर लागलेला आहे. आणि एवढ्यामध्ये ब्रह्मदेवाची जी भविष्य कथनाची वाक्य होती ती ब्रह्मोक्ती इंद्रजिताच्या लक्षात आलेली आहे. आठवलेले इंद्रजिताला, गळा बांधोनी मारुती इंद्रजित आणील लंके प्रती
स्वमुखे बोलिला प्रजापती, तो मज प्रत्यय यावा की. ब्रह्मदेव म्हणाले होते, तेही राजा रावणाच्या भर सभेमध्ये राजा रावणाच्या समक्ष, की हा इंद्रजित त्या वानराला गळ्याला बांधून लंकेला घेऊन राजा रावणा तुझ्या समोर आणील. मग हे कधी घडायचं म्हणले? हा प्रत्यय, हा अनुभव कधी यावा? येणार नाही का? अशा प्रकारे ब्रह्मदेवाचं स्मरण करून ब्रह्मदेवाच्या वचनोक्तीबद्दल, ब्रह्मोक्तीबद्दल इंद्रजित विचार करू लागला. पाचारावया चतुरानन, रनिनुर्याची सेवक जन, माझा वाचलासे प्राण विवरी दडून राहिलो. अजून इंद्रजित काय विचार करू लागला? आता ब्रह्मदेव कुठे आहेत? तर लंकेमध्ये. आपण कुठे? अशोक वनातल्या विवरामध्ये वानर हनुमंत बाप्पाच्या धाकानं लपून बसलेलो आहे. आता आपल्या जवळ कोणी नोकर नाही, चाकर नाही, सेवक नाही, दास नाही. मग लंकेतल्या ब्रह्मदेवाला आपला निरोप कुणी सांगेल? आता रणांगणामध्ये इथं आपल्या बरोबर आलेला सेवक कुणी हनुमंताच्या हातून वाचलाच नाही. फक्त माझाच प्राण मी पळून आलो म्हणून वाचलेला आहे, म्हणून मी विवरामध्ये दडून बसलेलो आहे, असा इंद्रजित विचार करतो. धाडावया नाही सेवक जन, बाहेर निघता आपण, रोकडे कपी पुच्छे मरण, करी रुदन इंद्रजित. इंद्रजित म्हणतो, माझ्या जवळ ब्रह्मदेवाला बोलावून आणण्यासाठी, लंकेकडे धाडण्यासाठी एकही सेवक शिल्लक नाही. मी जर या विवराच्या बाहेर निघालो आणि हनुमंत यांनी पाहिलं तर मग मात्र मला मरोस्तोर मार खावा लागेल. याच्यातून मी वाचतोय की नाही काही सांगता येणार नाही. शेपटी हनुमंत याची मला जिवंत सोडणार नाही. म्हणून इंद्रजित तळमळून तडपडून दुःखानं रडू लागलेले. माझे पित्याच्या पित्याचा पिता, कैसे न भेटेल विधाता, ऐसी इंद्रजित करी चिंता, तव आला औचिता परमेष्ठी. माझ्या आजोबांचे वडील असणारे, माझे पंजोबा असणारे ब्रह्मदेव मला कसे भेटतील? त्यांना कोण बोलावून आणेल? ब्रह्मदेवाला मी या विवरात आहे म्हणून कोण सांगेल? आणि ब्रह्मदेव इथं कसे येतील? असं ब्रह्मदेवाचं स्मरण इंद्रजित करतो आणि थोडा काळजीत पडतो. एवढ्यामध्ये त्याच विवरामध्ये ब्रह्मदेवाचं औचित आगमन होतं. औचित आलेल्या ब्रह्मदेवाला इंद्रजित पाहतो. डोळा देखताची परमेष्ठी, इंद्रजित धीर धरी पोटी, समूळ सांगे युद्ध गोष्टी, केले कष्टी वानरे. आपल्या समोर ब्रह्मदेव आलेले, इंद्रजितानं पाहिलेलं आहे, इंद्रजिताला आनंद झालेला आहे. अशा संकटामध्ये कुणीतरी आपल्या जोडीला आलेलं आहे.
हेही आपले पंजोबा आलेले आहेत आणि आता थोडा धीर आलेला आहे इंद्रजिताला. युद्ध कसं केलं, युद्धामध्ये हनुमंतरायांनी कसं बदललं, शेपटीनं कसा मार दिला, ही सगळी कथा इंद्रजित ब्रह्मदेवाला सांगत असताना म्हणतात, वानरानं मला लई मारलं, बदडलं, मरणाच्या यातना दिल्या ब्रह्मदेवाला. वानरानं कसं मला कष्टी केलं, दुःखी केलं, जाजावलं, त्रासावलं, वैताग दिला, सळो की पळो करून सोडलं, हे ब्रह्मदेवाला आपल्या तोंडानं इंद्रजित सांगू लागला. रणी गांजीलो मारुती तो बांधवे माझे हाती, ऐशी स्वामीची पूर्वोक्ती कृपामूर्ती सत्य कीजे. ज्या वानरानं, ज्या मारुतीनं मला रणांगणामध्ये हरवलं, माझ्या मनामध्ये ज्या वानराचा धाक आहे तो कसा माझ्या हातून बांधेल, तो कसा बंधन होईल. पण स्वामीवर्या ब्रह्मदेवा, तुम्ही कृपामूर्ती आहे, तुम्ही खरं बोलता, तुम्ही सत्य लोकामध्ये राहता, सत्य वागता आणि जे बोलाल ते सत्य करून दाखवता. मग तुम्ही बोललेलं मला खरं करून दाखवा म्हणजे पटेल. असं ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलू लागला. असत्य नव्हे ब्रह्मवचन नारदे सांगितले आपण, कपिशी ब्रह्म पाशवंदन कृपा करणी मज द्यावी. इंद्रजित ब्रह्मदेवाला म्हणतो, नारदाच्या मुखातून मी ऐकलेलं आहे की ब्रह्मवचन, ब्रह्मवाणी ही सत्यवाणी असते, असत्याचा तेथे लवलेश नसतो, किंवा जे ब्रह्मदेव बोलतात ते खरंच ठरतं, खरंच होतं, खरंच असतं. म्हणून मी बऱ्याच वेळा सांगतो, खरं ते माझं म्हणावं, खरं जे खरं आहे ते आपलं म्हणावं, असत्याचा धिक्कार करावा. पण काही लोकांना सवय असते माझंच खरं, म्हणून माझं खरं म्हणू नये, जे खरं आहे ते माझं म्हणावं. आणि इंद्रजित ब्रह्मदेवाला म्हणतो, नारद मुनीनं मला सांगितलेलं आहे की ब्रह्मवचन हे कधीही खोटं ठरत नाही. मग तुम्ही म्हणाला होता की वानराला गळ्याला बांधून इंद्रजित लंकेमध्ये वानराला घेऊन जाईल, मग कृपा करावी ब्रह्मदेवा, आणि मी कधी त्या वानराला गळ्याला बांधून नेणार आहे हे सत्यात उतरावं, हा अनुभव मला यावा, हे सत्य करून दाखवावं. इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलतो, मज दिदल्या पाशबंधन तेव्हा रणरंगी गर्जन, ब्रह्मपाशी कपी बांधून मग लागेन वाटीवा. इंद्रजित म्हणतो, ब्रह्मदेवा माझ्याकडे तुमचे ब्रह्मवर्धाचे पाश द्या. रणांगणामध्ये गर्जना करून त्या कपिराज वानर हनुमंताला मी त्या ब्रह्मपाशामध्ये बांधेन, मोठ्यानं गर्जना करेन, आणि मग माझा पराक्रम काय आहे हे जगाला कळेल. वीरांची देता पाशबंधन इंद्रजित मोकली कपिलक्षण, वानराशी ब्रह्मपाशबंधन सर्वता जाण बांधीना.
ब्रह्मदेवानं आपले ब्रह्मवर्धाचे पाश हनुमंतरायाला बंधन करण्यासाठी इंद्रजिताच्या हातात दिले. इंद्रजित ब्रह्मदेव हनुमंतरायाच्या जवळ आले. इंद्रजित अनेक प्रकारे हनुमंतरायाला लक्ष करून ब्रह्मपाश हनुमंतरायावर टाकू लागलेला आहे. पण हनुमंतराया काय त्यात अडकेनात. त्या ब्रह्मपाशाच्या जाळ्यात हनुमंतराया सापडेनात. अशी अवस्था इंद्रजित ब्रह्मपाश टाकत असताना होऊ लागलेले आहे. हरिवरदान हरवरदान बांधू न शके ब्रह्मबंधन. पाश गेले पै तुटून निरबंधन मारुती. विष्णू भगवंताचा हनुमंतरायाला आशीर्वाद आहे. शिवशंकराचा हनुमंतरायाला वरदहस्त आहे. ब्रह्मदेवाचंही असणार म्हणजे हनुमंतरायाला आशीर्वचन आहे की हनुमंता तू कुठल्याही बंधनात बंधन होणार नाही. निरबंधन अशा प्रकारची हनुमंतरायाची अवतार स्थिती आहे. आणि म्हणून इंद्रजित जरी ब्रह्मपाश टाकत असला तरी हनुमंतराया त्या ब्रह्मपाशातून उडी मारून टुनकन बाहेर निघतात, बाजूला होतात. पुन्हा असणारा इंद्रजित हनुमंतरायावर जाळं टाकतो. पण हनुमंतराया काही त्यात सापडायला तयार नाहीत. इंद्रजिताला हे कळून आलं की हनुमंतराया ब्रह्मपाशामध्ये आपल्याला सापडेनात. अहो नुसतं कळलं नाही म्हणले, ते ब्रह्मपाशाचं जे जाळं होतं ते हनुमंतरायाने इकडं तिकडं उसळ्या घेत असताना ते जाळं तुटून गेलं, ते जाळं फाटून गेलं. अशी ब्रह्मपाशाची अवस्था निरबंधन असणाऱ्या हनुमंतरायामुळे झाली. पाशाची अनुवृत्ती रणी खवळला मारुती. मरण मज असेल पुढती इंद्रजिताचे चित्ती चळ काप. हनुमंतराया हा इंद्रजित माझ्यावर ब्रह्मपाश टाकतोय, मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या डावात मला फसवण्याचा प्रयत्न करतोय. हे हनुमंतरायांनी पाहिलं. हनुमंतराय खूप रागाला गेले, चवताळले, भयंकर संतापले. रागावलेले हनुमंतरायाला इंद्रजितानं पाहिलं आणि इंद्रजित विचार करू लागला, आता जाळं गेलं तुटून, जाळं गेलं फाटून, आता हनुमंत काही अडकेना झाला, आता वानर मोकाट सुटलेलं आहे, याला आपण बंधन करू शकत नाही. भयंकर चिडलेला आहे आता हनुमंत, माझ्यावर रागावलेला आहे, आता मला जिवंत सोडणार नाही, आता निश्चित माझं मरण आलेलं आहे. इंद्रजित खूप घाबरला. इंद्रजिते ब्रह्मपाश घालिता त्यानं लगती हनुमंता. माझा रणधर्म गेला वृता जगन्यता मज आली. इंद्रजित विचार करू लागला, ब्रह्मदेवानं दिलेले ब्रह्मवर्धाचे पाश जाळ मी हनुमंतरायावर टाकण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा असं घडतं, रानामध्ये शिकारी त्या सश्याची शिकार करण्यासाठी येतात. बरोबर अनेक व्यक्ती असतात, माणसं असतात, जाळं असतं, ते जाळं योग्य ठिकाणी लावतात.
पहिल्यांदा ती शिकाऱ्यांची इच्छा असते की सस दिसावं, सस उठावं, आणि म्हणून ते अनेक धान्यामध्ये ससा आहे का हे पाहण्यासाठी विशिष्ट ध्वनी काढतात, आवाज काढतात आणि सशाला उठवण्याचा प्रयत्न करतात, आणि लावलेल्या जाळ्याच्या दिशेनं त्याला कसं पळवता येईल आणि पळवून त्या जाळ्यामध्ये तो ससा कसा पडेल यासाठी ते शिकारी प्रयत्न करत असतात. पण काही काही जे चतुर ससे असतात ते जाळ्याजवळ गेले की जाळ्याच्या वरून उडी मारतात, किंवा पुढे जाळा हे लक्षात आल्यानंतर चकमा देऊन त्या जाळ्यापासून निष्ठून दूर पळून जातात. काही काही सशी तर एवढी खाऊन गुबगुबीत ताकदवान झालेली असतात. त्या शिकाऱ्यानं जाळं कधी बनवलेलं असतं, वर्षानुवर्षे तो त्याच जाळ्यानं शिकार करत असतो. काही काही सशी तर असे असतात, इकडून पळत जात असताना आडवं जाळं लावलेलं असतं, आणि त्या जाळ्यावर उडी मारल्यानंतर एकतर ते जाळं आपल्या बरोबर घेऊन जातात, नाहीतर त्या जाळीला भोक्सा पडतो आणि सस पलीकडे पळून जातो. मग मात्र शिकारी वैतागून जातात. निराश होऊन त्यांना शिकार न करता घरी परतावं लागतं. अशीच अवस्था ब्रह्मवरदाचं जाळं हनुमंतरायावर टाकताना इंद्रजिताची झालेली आहे. इंद्रजित ब्रह्मपाश हनुमंतरावर घालत आहे, टाकत आहे, पण ते पाश हनुमंताला अजिबात स्पर्श करू शकत नाहीत, लागू शकत नाहीत, बंधन करू शकत नाहीत. आणि माझा रणधर्म व्यर्थ गेला, माझा कमीपणा झाला, म्हणून इंद्रजित रणांगणामध्ये आपल्या कमीपणाची कबुली आपल्याच मनाला देऊ लागलेली आहे. माझी अस्त्र शक्ती, शस्त्र शक्ती, ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती, अवघी वृत्ता केली मारुती, राक्षस पंक्ती केवी चाले. माझ्यासारखा शूर असणारा, वीर असणारा इंद्रजित मारुतीला बंधन करू शकत नाही. माझं शस्त्र, माझं अस्त्र, माझा ब्रह्मपाश, ब्रह्मदेवाची ब्रह्मवरदाची शक्ती सुद्धा वायपट गेली. काही तिचा इलाज झालेला नाही. मग बाकीच्या राक्षसांना हा हनुमंतराया कसा ऐकेल, कसा आटपेल याचा विचार राजा रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित करू लागलेला आहे. ब्रह्मपाश वृत्ता जाय आणि असले करती काय, वानरी न चालती उपाय, आला अपाय राक्षसा. इंद्रजित विचार करू लागला, स्वतः ब्रह्मदेव आपल्या समोर आहेत, आपल्या जवळ आहेत, आपल्या साथीला आहेत, आपल्या मत्तीला आहेत. आपली पंजोबा जवळ असताना, त्यांचं ब्रह्मवरदाचं जाळं आपल्या हातामध्ये असताना ते सुद्धा तुटून जातंय, फाटून जातंय. हनुमंत याच्यामध्ये अडकत नाही. मग बाकीची शस्त्रन अस्त्रन काय करणार आहेत या मारुतीला? याच्या अंगावरचा एक केस सुद्धा वाकडा करू शकत नाहीत. याचा अनुभव इंद्रजिताला आलेला आहे. इंद्रजित म्हणतो, या वानरावर कोणताच उपाय चालेना झालेला आहे. आणि आता मात्र हा हनुमंत वानर उरलेल्या राक्षसांना जिवंत ठेवणार नाही, नाश करून टाकेल.
ब्रह्म याने दिदली खोटी शक्ती, याला गिना धरवे मारुती. इंद्रजित कोपला ब्रह्म या प्रती, तुझी दुष्टमती आम्हावरी. इंद्रजिताने विचार केला, तीन देवापैकी एक देव, या त्रिभुवनामध्ये तीन देवांना श्रेष्ठ मानलं जातं. जो जन्माला घालतो तो ब्रह्मदेव, जो पालन पोषण करतो तो विष्णू, जो अंतकाळीचा सोयरा बनून यमकाळ पाठवतो आणि जीवनाच्या या दुःख यातनेतून सुटका म्हणून मुक्तता करून शेवट करतो तो शिवशंकर. ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवापैकी ब्रह्मदेव, जो या सृष्टीचा ध्राता आहे, जन्मदाता आहे, तो आपल्या जवळ आहे. त्याच्या ब्रह्मवरदाची शक्ती त्यानं आपल्या जवळ दिलेली आहे, जाळं दिलेलं आहे, ब्रह्मपाश दिलेलं आहे. या ब्रह्मपाशामध्ये हनुमंत या कसं काही अडकलं नाही एक वानर असून. बहुतेक म्हणतो ब्रह्मदेवानच आपल्या बरोबर खोटं वागायचं ठरवलेलं आहे. हे कवा बनवलेलं, कधीच कुचकं जाळं दिलंय मला काही माहित नाही. ब्रह्मदेवाच्या मनामध्येच माझ्याविषयी कपट आहे का? एका वानरानं ब्रह्मदेवाचं ब्रह्मपाशाचं जाळं तोडलं, फाडलं, जाळं तुटून गेलं, फाटून गेलं, छिन्न विच्छिन्न झालं. आता जाळंही शिल्लक नाही. ब्रह्मदेवाला इंद्रजित दम देऊ लागला. हे ब्रह्मदेवा म्हणला, खरं सांग बर म्हणले, तू चलाकी केली का नाही म्हणले? मारुती या ब्रह्मपाशामध्ये सापडू नये म्हणून कपटनीती वापरली काय म्हणला? हे कधीच जुनं जाळं दिलं म्हणले, याच्यात काही शक्ती ना, याच्यात काही जीव ना, काय म्हणले. आणि या जाळ्यामध्ये हे वानर अडकत नाही. हे काय ब्रह्मदेवा, तुम्ही वागताय ते बरोबर नाही. इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागला, रावणे विभागिले वेदासी, त्याचा राग तुझी मानशी, निर्दळावया राक्षसांशी, बुद्धी सांगसी हनुमंत. हे ब्रह्मदेवा, तुझ्या मनात काहीतरी आमचा सूड घ्यावा ही भूमिका आहे का? तसं असेल तर उघड उघड सांगा. माझ्या पिताजीनी, माझ्या वडिलांनी वेदाचे खंड केले, वेदाचे भाग पडले, वेदाचा अभ्यास केला आणि अनेक वेदाचे खंड तयार केले, अनेक प्रकार पडले. हा राग तर तुझ्या मनामध्ये नाही ना ब्रह्मदेवा? आणि म्हणून राक्षस कुळाचं निर्दळन करण्यासाठी सगळी अटकल तू हनुमंताला सांगून मला वेड लावायचा प्रयत्न करतोय का ब्रह्मदेवा? असं इंद्रजित ब्रह्मदेवाला दरडावून फटकळपणानं बोलू लागलेलं आहे. तू आमुची मूळ मूर्ती, आम्ही तुझी ब्रह्म संतती, आमाशी देवोनी खोटी शक्ती, कपिहाती मारविशी. इंद्रजिताच्या मनामध्ये ब्रह्मदेवाबद्दल शंका वाटू लागली, संशय आलेला आहे ब्रह्मदेवावर. पण संशयासारखं पाप या जगात दुसरं नाही.
म्हणून माऊली म्हणतात, मनोनी संशय आहुनी घोर, अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वागुर प्राणी आशी. हे संशयाचं जाळं जर आपल्या मनामध्ये निर्माण झालं तर संसाराची राख रांगोळी करून टाकते. संशय वृत्ती चांगली नाही. पण हा इंद्रजित ब्रह्मदेवावर संशय घेतो, आम्ही तुझी नातवंड असताना, तुझ्या कुळात जन्माला आलो असताना तुमचीच लेकरं बाळ असताना आम्हाला ही खोटी शक्ती का दिली, असा एक संशय ब्रह्मदेवावर इंद्रजित घेऊ लागला. आणि दुसरं इंद्रजिताच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की आता आपण जाळं टाकत होतो, जाळं फेकत होतो, वानर हनुमंताला अडकवण्याचा प्रयत्न करत होतो, हनुमंतराया त्याच्यातून निसटण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळं जाळं टाकून टाकून हनुमंतरायानं निष्ठून त्याला भोक्षे पडले, तुटून गेलं, फाटून गेलं, छिन्न विछिन्न झालं. आता ते जाळं पुन्हा टाकण्याच्या उपयोगाचं राहिलं नाही. हनुमंतरायाला लपून मी विवरामध्ये दडून बसलो होतो, पण ब्रह्मदेवानं मला अभय वचन दिलं, हाताला धरून वानराच्या समोर आणलं. आता जाळं बी गेलं फुटून, फाटून, तुटून. आणि मग हा वानर मला जिवंत सोडेल का? म्हणजे ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आहे तरी काय? वानराच्या हातामध्ये आणायचं, वानराच्या तावडीत द्यायचं, वानराकडून आम्हाला मारायचं, आम्हाला संपवायचं, राक्षस कुळाचं निर्दळन करायचं, असं ब्रह्मदेवाच्या मनात तर नाही ना. तू तर आमचा मूळ पुरुष आहे, तू तर आमचा युग पुरुष आहे, तू तर आमचा वंशज आहे, आम्ही तुझ्या वंशात जन्माला आलेलो आहे, असा इंद्रजित बोलू लागला. आणि ब्रह्मदेवावर नको त्या शंका घेऊ लागला, नको ते संशय घेऊ लागला. आणि माऊलीनं सांगितलेले संशयासारखं या जगामध्ये दुसरं महापाप नाही. याच चिंतन आपण थोडक्यात सेवेमध्ये घेऊया. एका नगरीमध्ये एक राजा राज्य करीत होता. आणि तो राजा दररोज दुपारी वनाच्या ठिकाणी शिकारीला जायचा. असाच एके दिवशी राजा वनामध्ये शिकार करण्यासाठी निघून गेला. आणि एवढ्यामध्ये काय झालं तर राजाचा जो प्रधान होता तो प्रधान राजाच्या शयनगृहामध्ये आला. म्हणजे राजाची जी झोपण्याची खोली होती, आराम करण्याची खोली होती, जिथं राजाचा पलंग होता त्या पलंगावर गादी होती, मऊ मुलायम गालीचे होते, फुलं अंतरलेली होती, सुगंधित अत्तराचा असणारा म्हणजे घमघमाट तिथे येत होता. अगदीच सुंदर अशा प्रकारची रचना त्या पलंगाची केलेली होती. मऊ खुसखुशीत आराम शांत झोप येण्यासारखं ते ठिकाण होतं. प्रधानाला वाटलं राजा या पलंगावर किती आनंदाने झोप घेत असेल, म्हणून प्रधान थोडस अंग टाकावं म्हणून त्या पलंगावर पहुडला. पलंगावर पहुडल्या प्रधानाला कधी झोप लागली हे कळलंच नाही. राजा जो पांघरत होता
तो पांघरून घेऊन प्रधान लगेच गाढ झोपेत मग्न झाला. सुखाचा आनंद अनुभव घेऊ लागला. राजा तिकडे वनामध्ये शिकार करण्यासाठी धडपडत होता. वनामध्ये फिरत होता. दुपारची वेळ होती. दुपारची वेळ टळत होती. हळूहळू तिसरा प्रहर होत होता. एवढ्यामध्ये राणीचा कामधंदा उरकला गेला आणि ती राणी साहेबा राजाच्या शयनगृहामध्ये आली. राजाच्या शयनगृहामध्ये आली आणि तिनं कोण झोपलंय पलंगावर हे न पाहता, कारण हा राजाचा पलंग आहे, इथं दुसरं तिसरं कुणी येऊन झोपू शकेल काय याची खात्री राणीला असावी. आणि म्हणून त्या प्रधानाच्या शेजारी एकाच अंतुरणामध्ये एकाच पांघरुणामध्ये राणी येऊन झोपली. प्रधान गाढ झोपेत आहे. राणीलाही झोप लागलेली आहे. आणि एवढ्यामध्ये शिकारीवरून राजे महाराज आलेले. आल्याबरोबर विश्रांतीसाठी आपल्या शयनगृहामध्ये आले तर एका पलंगावर आपला प्रधान आणि आपली महाराणी गाढ झोपलेले. दोघाच एकच अंथरूण आहे, दोघाच एकच पांघरूण आहे. हे राजानं पाहिलं आणि कमरेला असलेल्या म्यानातली तलवार उपसली. तलवारीचा खर्रकन आवाज झाला. अरे काय चाललंय तुमचं, असा आवाज राजानं दिला. आता तुम्हा दोघाला जिवंतच ठेवत नाही, ठार मारतो. तुम्ही असले घाण विचित्र धंदे करता, मला न कळू देता. म्हणून राजा रागाला गेला. तळपायाची आग राजाची मस्तकाला गेली. त्यावेळेस राणी प्रधान उठले. त्यांनाच कळेना नेमकं काय घडलंय, काय चूक झाली आपल्या हातून. राजा काय एवढा रागावला, का आपल्यावर तलवार काढली, का आपल्याला एक घाव दोन तुकडे करण्याची, शिरच्छेद करण्याची राजा भाषा करू लागला. दोघेही राणी आणि प्रधान राजाचे पाय धरतात. महाराज काय गुन्हा झाला आमच्या हातून. राजा म्हणतो अजून मला विचारता काय गुन्हा झाला. अरे दोघे एका पलंगावर, एका अंतुरणात, एका पांघरुणात निवांत विश्रांती सुख घेत आहे आणि मला विचारता. राणी ही खजील झाली. प्रधान ही हताश झाला आणि दोघेही राजाच्या हातापाया पडू लागले, गैवया करू लागले. अहो राजे साहेब, डोळ्याला आणि कानाला 4 बोटाचं अंतर असतं माहितीये ना तुम्हाला. तुम्ही जे समजता असं अजिबात आमच्या दोघांमध्ये काही नाही. प्रधान सांगू लागला, राजे साहेब तुम्ही शिकारीला गेला, अचानक मी तुमच्या खोलीत आलो, तुमचा पलंग पाहिला, इथला सुगंध दरवळणारा आसमंत परिसर पाहिला. मला वाटलं राजा कसे या पलंगावर झोप घेत असतील, म्हणून मी पहुडलो गेलो आणि तुमची चादर अंगावर घेऊन पहुडलो असताना कधी झोप लागली मला कळलंच नाही. राणी साहेब सांगू लागली, माझा कामधंदा मी आटोपला आणि विश्रांतीसाठी तुमच्या खोलीमध्ये मी आले. आता तुमच्या पलंगावर प्रधान झोपेल किंवा प्रधान येऊन विश्रांती घेईल हे कधी आजपर्यंत घडलेलं नव्हतं. मला वाटलं तुम्ही शिकार करून आलेलं आहे, दमून आलेलं आहे, थकून आलेलं आहे, म्हणून राजे साहेब मी तुमच्या शेजारी येऊन तुमच्या अंतुरणात शिरले आणि प्रधानाला तुम्ही आहात समजून मी निवांत झोपले. मी तुमच्या अंगाला स्पर्श केला नाही, तुम्हाला उठवलं नाही, म्हणजे प्रधानाला मी तुम्ही आहात असं समजलं आणि मी तुमच्या शेजारीच झोपले. मग राजाच्या लक्षात आलं संशय घेणं किती वाईट आहे.
आज आपण एका प्रधानालाही मुकत होतो आणि आपल्या संसाराची भागीदारी नसणारी अर्धांगिनी, लक्ष्मी स्वरूप असणारी जोडीदारीन महाराणी, तिलाही मुकत होतो. या संसाराचं वाटोळ होत होतं. या राज्याचा विनाश होण्याची वेळ आली होती. म्हणून डोळ्यानं पाहिल्याशिवाय, जे कानानं ऐकतोय त्या गोष्टीवर विश्वास ठेवून कधीही कोणावर संशय घेऊ नये. संशय फार वाईट आहे. पण इंद्रजित मात्र ब्रह्मदेवावर नाना प्रकारचे संशय घेऊन ब्रह्मदेवाला दोष देऊ लागलेले. ब्रह्मा म्हणे तू विकल्प मूर्ती, ब्रह्मद्वेषी ब्रह्मघाती, तुझी नातळे ब्रह्म शक्ती, केवी मारुती बांधवे. ब्रह्मदेव म्हणले, अरे इंद्रजित, तुला काही जनाची ना मनाची काही हाय का नाही? लाज लज्जा शरम आबरू का वेशीला टांगली सगळी? अरे ब्रह्मदेवावर तू संशय घेतो? ब्रह्मदेवावर? तुझ्या चित्ताच्या ठिकाणी विकल्प आहे, विकल्प. तू संशय खोर आहे, ब्रह्मद्वेषी आहे. आणि तुला तुझ्या हातामध्ये, तू जर ब्रह्मद्वेष करत असतील तर ब्रह्मशक्ती तुझ्या हातामध्ये कशी सापडेल, कशी येईल, ती काम कशी करेल? आणि तू त्या वानर हनुमंताला कसा बांधू शकशील, हे तू डोक्यातून काढून टाक. तुझ्या मनात जर अनेक संशय, विकल्प, किंतु परंतु असे घाणेरडे विचार असतील, तुझं अंतकरण घाणेनं बरबटलेलं असेल, भरलेलं असेल, तर तू बाहेर पावित्र्य दाखवण्याचा आणि ब्रह्मशक्ती आतरण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये कसं तुला यश येईल? अजिबात यश येणार नाही. मारुतीत तुला बंधन होणार नाही. किती जरी ब्रह्मपाशमी दिले तरी तुझ्या हातून हनुमंत या बंधन होणार नाहीत. ब्रह्मानुवादाचे उत्तर गळ बांधोनी वानर, इंद्रजिता नील महावीर ते साचार करी वाक्य. ब्रह्मदेवाला इंद्रजित म्हणतो, लय ज्ञान सांगत बसू नको. माझ्या पुढे अक्कल पाजळायची आता बंद. तोंड बंद ठेवा ब्रह्मदेवा. मी किती घाणेरड आहे, मी किती संशयी आहे, मी किती विकल्पी आहे, हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही ओळखले ना, मग ठीक आहे म्हणले. जसं तुम्ही मला समजताय तसं आहे समजा. पण तुम्ही तर पवित्र आहात ना, तुम्ही तर सत्य बोलताय ना. मग तुम्ही राजा रावणासमोर काय म्हणला होता? हा इंद्रजित महावीर आहे, वानराला गळ्याला बांधून लंकेत घेऊन येईल. मग ह्या वाक्याचं काय करायचं म्हणले? हे तुम्ही बोलला होता ते पण नकली होतं का? खोटं होतं का? उग बोलला होता का? काम नाही म्हणून बोलला होता का? का बोलायचं म्हणून बोलला होता? खरं म्हणून काही बोलला नव्हता का? असं इंद्रजित ब्रह्मदेवाला म्हणतो. राजा रावणाच्या भरसभेमध्ये जे वाक्य तुम्ही बोलला, महावीर इंद्रजित वानराला गळ्याला बांधून लंकेत घेऊन राजा रावणा तुझ्या समोर हजर करील, आणील, हे वाक्य फक्त खरं करून दाखव ब्रह्मदेवा, बाकीचं काही बोलू नको. असं ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलतो. ब्रह्म म्हणे इंद्रजिता प्रती, माझे पाश दे मज हाती, गळा बांधून देईन मारुती, लंके प्रती न्यावया. ब्रह्मदेव इंद्रजिताला म्हणतात, ते तुला दिलेत ना ब्रह्मपाश, ते दे म्हणले माझ्याकडं. मी माझ्या हातानं गळ्याला बांधून वानराला तुझ्या तावडीत देतो.
लंकेला घेऊन जाण्यासाठी असं ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलू लागले. इंद्रजित म्हणे ब्रह्मयासी म्या मोकिले ब्रह्म पाशाशी हनुमंते बांधोनी राखिले पुढची म्या तुम्हाशी काय द्यावे. इंद्रजित ब्रह्मदेवाला म्हणतो तुम्ही दिलेलं जाळ तुटून गेलं, फुटून गेलं, फाटून गेलं, अहो चुराडा झाला त्याचा, म्हणून मी ते ब्रह्मवर्धाचं जाळ फेकून दिलं, टाकून दिलं. अन्न हनुमंत्र यांनी ते शेपटीला गुंडाळलं. आता मी कुठलं तुम्हाला जाळ देऊ? तुम्ही कस काय आता तुटलेलं जाळ मला मागता? तुम्ही तर डोळ्याने इथं काय चाललंय बघताय ना, आणि अजून म्हणता इंद्रजित ते मी दिलेलं जाळ तुला दे ना, त्या जाळ्यात मी मारुती तुला गळ्याला बांधून देतो, तू लंकेत घेऊन जा. अहो हे बोलणं तुम्हाला शोभतंय का? ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलू लागला मी आता काय देऊ म्हणतो तुम्हाला, माझ्याकडे जाळच राहिलं नाही. तर ब्रह्मदेवा काय द्यावं? ऐकून इंद्रजिताचे वचन ब्रह्म झाला हास्यवचन. कपीस ब्रह्म पाश बंधन केले विंदान ते ऐका. ऐकून इंद्रजिताचे वचन ब्रह्म झाला हास्यवदन. कपीस ब्रह्म पाश बंधन केले विंदान ते ऐका. इंद्रजिताचे शब्द ब्रह्मदेवानं ऐकले. ब्रह्मदेव हसायला लागले. आता ब्रह्मदेव काय नवल करतात, काय लीला करतात, आणि हनुमंत याला ब्रह्मपाशामध्ये बांधून इंद्रजिताच्या ताब्यात देतात. हनुमंतराया कसे त्या ब्रह्मपाशामध्ये अडकतात. अडकलेल्या हनुमंतरायाला इंद्रजित राक्षस मंडळी कसे लंकेकडे घेऊन जातात, याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये सेवेकरता घेऊया. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने. बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुद्दरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुद्दरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा. महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा.
चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपदा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधव गोविंद विष्णू मधुसूदन त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्षज नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधवा गोविंद विष्णू मधुसूदन त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदर संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्षज नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल